बये म्हणजे लेकाच्या गेल्या साब काय मोठा आहे, काय आता करू? उठ उठ, हट 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 हट. काय करू, ह्याना बोलवून दे. रुको जरा, सबर करो. या झटकन या लवकर. तो बघा, तो बघा. तू काय येडी झाली? तुझा काय डोका फिरलाय का? भूर आले डोळ्यावर. एवढा पण तुला दिसत नाही. नुसता चष्मा बनवलास भुरीला जाऊन शनी. समाधान वाल्याकडं काय उपयोग केलास? हिले चष्मा आणि लाव, म्हणजे तुला बरोबर दिसल. ग बये, इथं नांगी नाही. ही मनात असल, त्याला नाही काय करायची. अंदर बस की चष्मा लावण्या करते. थांब तिच्या बहिण. अहो हे तांदूळ मला एवढं साफ करून द्या ना. मला ट्युशनला बाबूला आणायला जायला उशीर होतोय. जेवण पण बनवायचं, जरा हे साफ करा ना. अगे मी कधी केलेलं का काम असले? मला नाही तांदूळ वगैरे साफ करताना. आई सांग दिला. हो, श्रीकंती त्यांनी केल्यान का कामा? आधीच मोठी कामा सांगायला ती नाही. कामावर आता आला तो. मी लहानाचा मोठा केला, हातावरच्या फरासाला लेकाला बाय लागली. कामा नाही सांगितली, पुऱ्यातली थाली नाही तुला त्याला सांगितली तर ती कामा सांगते. रुको जरा. तुम्ही तर गप्प बसा. तुम्हाला तर कुठल्या कामाला हात लावायला नको. त्यांना काम सांगताय ते पण तुम्हाला आवडत नाही. काय अवघड नाही त्यात एवढं. मोबाईल चालवताना येतं ना? स्क्रीनशॉट काढताना येतं ना? कसा काढता? नाही बरं झालं आलीस. बस मला दोघींना एक गंमत सांगतोय. 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होता. तर आमचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी एक कार्यक्रम चालू होता. मला वाटतं कीर्तन होतं काहीतरी. आणि ते महाराजांनी एक सासू सुनेवरची कथा सांगितली आणि मला ती लय आवडली. म्हणून तुमच्यासोबत काहीतरी मला शेअर करावीसे वाटते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं, ठीक आहे? तर ना, विषय असा होता की सुनेचं म्हणजे नवीन नवीन लग्न झालेलं होतं आणि सासू सुनेला अशी कामं शिकवत होती. म्हणजे तिचे जे तौर तरीके ते शिकवत होती. तर ना, सासवांना कसं असतं की थोडासा सुनेला सासूरवास काय असते दाखवायचं असतं. तर ती तिची प्रत्येक कामात थोड्या मोठ्या अशा चुका काढत असते. तर होतं असं, एक दिवशी सुनेने अशी भाजी वगैरे कापते आणि भाजी कापून सासूला सांगते की सासूबाई भाजी झाली कापून. तर सासू काय म्हणते तिला की सुनबाई असं नाही म्हणून आपल्या घरात असं चालत नाही. भाजी कापली असं नाही बोलायचं, भाजी सुधारली असं बोलायचं. अच्छा. सुनबाई म्हणते ठीक आहे, लक्षात ठेवून पुढच्या वेळेला मी म्हणजे लक्ष देईन. तर 2 दिवसानंतर असं होतं की सासू भाजी कापत असते आणि सासू भाजी कापता कापता सासूची 2 बोटं कापतात. तर आता सून ह्याच्यावर काय बोलली पाहिजे? म्हणजे बोटं कापल्या कापल्या सासूने हाक मारल्या, सुनबाई धावते 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 लवकर, म्हणजे हात कापले म्हणून, बोटं कापली म्हणून अशी सांगते. तर मग सुनबाई ह्याच्यावर काय बोलली पाहिजे हा प्रश्न आहे. म्हणजे सुनबाई हेच बोलली असल, सासूबाई बोट कापले असं नाही बोलायचं, सासूबाई सुधारली असं बोलायचं. मोरा हा स्टोऱ्या सांगता नाही, दादा दाखवते. मूड खराब कर दिया. लेका बायको दुसरी भेटल पण आईबाप दुसरा भेटणार नाही. आई आज सल्ला आपल्या जावयाला पण द्या. हो देईन ना साला, त्या चुकीचा काय आहे? तू घाबरून राहा. आजकाल लोक बिनधास्त कोयते सुरे घेऊन फिरतायत. तू लोकलने प्रवास करतोस, दारामध्ये बिलकुल उभा राहू नकोस. लेका तू गाडी भाऱ्यात जातस, जिथं जागा भेटल तिथं दरी मारून गप बस ना. काय घालतस ना त्या कानामध्ये, काय बोलतात तो? हो बरोबर बोलते आई. तुझ्याकडे जो ब्लूटूथ आहे तो कंटिन्यू तू कानामध्ये घालून ठेव. तुला जे पाहिजे ते बघ. आणि नेटवर्क नसेल तर डाउनलोड केलेले मूवीज वगैरे तू बघत जा. आणि हो, तुला जी घाणेरडी सवय आहे लोकांना मदत करायची, लोकांशी बोलायला जायची, ते बिलकुल करू नकोस. लोकांना आजकाल भीती नावायची गोष्टच राहिलेली नाहीये. हो, कोणाचे कितीही भांडणं होऊ दे, बिलकुल मध्ये तू सोडवायला जाऊ नकोस. जायचा नाही. अजिबात तू कोणाला मदत करू नकोस, कोणाशी बोलायला जाऊ नकोस. हो. कळलं ना? तुला लोक मुक बोलले तरी चालेल, हो पण आणखी एक, दारात अजिबात उभं राहायचं नाही. नाहीतर एक काम कर, तू एसीचाच पास काढून घे. हो आणि ऐक, कोणाची भांडणं झाली ना तर तिकडे दुर्लक्ष कर. वाटल्यास ना तू मला फोन कर, मी तुझ्याशी गप्पा मारेन.
मग तिकडे दुर्लक्ष कर, कोणाच्या भांडणात जाऊ नको. आणि 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 दादा, आम्हाला तुझी खूप काळजी वाटते रे. बहिणी, माझ्या आई बाबांची काळजी घे. हा हा, पण ताई तुम्ही चांगलं केलं ना. काय ते? तुमच्या सासू सासऱ्यापासून अलग राहिला ते. हा, पोरी अजून आली नाही. काल तिला बोललो ये, तर आली नाही. आता ही कंदी तयार व्हायची उशीर झाला. आई कशी आहेस? मी बरी आहे, तू बरी आहेस ना? हो, मी पण बरी आहे. ये बस ये. सुनबाई पाणी घेऊन ये. पोर म्हणजे आले दमून भागून ती. अगं आई, कुठे मी एवढी लांबून आले? इथूनच आली आहे ना. हो, पण पाण्याचा मान येते आहे ना. ताई आल्या वाटते. हो ताई आल्या, मी पाणी देऊन येते, थांबा जरा. ताई बऱ्या आहेत ना? हो बरी आहे. तू बरी आहेस ना? हो. एवढा टाइम पाणी आणायला काय बाईवून आणत होते? पोर आले कंदी. जा चाय घेऊन ये जा पटकन. मी काय बोलते, ताई आले तर आपण पण जाऊया का आपल्या माहेरी? काय पण मला नाही वाटत की आई आपल्याला पाठवणार. ठीक आहे, आईला पण विचारून बघूया. ताई बरे आहेत ना? आई चाय घ्या. आई मी काय बोलते, ताई आले तर आम्ही पण दोघी माहेरी जाऊ काय वटपौर्णिमेसाठी? तुझ्या जीवाला शरम वाटतं काय? सोन्यासारी पोर म्हणजे आले, त्याला जेवणा खावणा तिला करायला नको का? पायाला भिंगऱ्या बांधल्यास चालल्या माहेरी लगेच. इथं काय टोटा पडलाय खायला? दुनियाचा पडलाय. आई, जाऊ दे ना ग त्यांना पण माहेरी. मी कशी आली माहेरी, तसं त्यांना पण त्यांचं घर आहे. जाऊ दे ना त्यांना एक दिवस. मी 2 दिवस आहे तुझ्या जोडीला, तू एकटी नाहीयेस. त्या उद्यापर्यंत येतील, तोपर्यंत आहे मी तुझ्या सोबतीला. जाऊ दे त्यांना पण. आई, मी तरी मध्ये येत जात असते, पण त्या तर कुठेच जात नाही तुला सोडून. आणि खरं सांगू, वटपौर्णिमेचा सण हा वर्षातून एकदाच येतो, हे तुला पण माहिती आहे. मग जाऊ दे ना त्या सणासाठी त्यांना त्यांच्या घरी. ए नटणाऱ्यानू, या इकडे. गेल्या टोंडा वाकरी करीत या लवकर. ये कुणी माहेरी जायचं आहे ना, जा ना कालची पोटी घरी आहे. आता तरी लेखी खुश आहेस ना? हो, थँक्यू आई. काय वा खोकला? बरा गरम पाणी तरी आण. काय हा खोकला? अरे देवा. आई, हा खोकला का असा तसा जायचं नाही, मी डॉक्टरला घेऊन येतोय. A few moments later. या डॉक्टर साहेब या. अहो पाऊस चालू झालाय ना, असा खोकला चालू झाला ना बाबांना, काय सांगू तुम्हाला. बाबा आता 1 मिनिटात तुमचा खोकला हलवतो. आई, हा खोकला काही खायला सुद्धा नाही. तुम्ही बाबांना बघून ठेवा, मी जातो घरी. आई 2 दिवसांनी माहेरशी आले, काय आणलेले दिसत नाही, हात आलीत आले. अभी बदत है भाई, अभी बदत है. आई हे घ्या, माझ्या आईने तुम्हाला साडी दिली. आणि तुमच्यासाठी बायकांची साडी मला का? कारण तू पण तर माझी दुसरी सासू आहेस. नाही ना खुश करू शकत तू सासूला.
नाहीच करू शकणार. अगं तू तुझी एक किडनी पण दिलीस ना, तरी ती बोलेल किती लब्बाडे माझी सून, एक किडनी मला दिली आणि एक किडनी स्वतःकडे ठेवली. समजलं? नको करू प्रयत्न सासूला खुश करायचे. आई, काल रात्री परत तुमचा लेक आला होता मूत पिऊन. अरे मग काय झालं वहिनी? माझा दादा एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर आहे, क्लायंट सोबत मीटिंग होतात, कधी मध्ये घेतली क्लायंट बरोबर तर सोशल ड्रिंकिंग, तर काय फरक पडतो? रोज तर गटारात तर नाही ना पडून येत. आणि कोणती तो अशी वेडी वाकडी पितो ग आलतू फालतू? मोठी महागडीच तर पितो आणि बियरच पितो ना चांगली. अच्छा अभी बदलत आहे बाई. त्याचं सोसायटीमध्ये एवढं नाव आहे, उलट तुला त्याचा आनंद वाटायला पाहिजे. का महागड्या बिअरनी लिव्हर नाही काय खराब होईल? आणि तेवढंच नाही, तुम्हाला सांगू, रात्री स्वतःचे सॉक्स वाटीमध्ये धुवेत होतं आणि मधात कालवण किती चांगला झालाय. हीच आहे काय तुमची सोशल ड्रिंकिंग? या दोघींच्या चेहऱ्याचा भूगोल का बिघडलाय? ही काय भोगल भोगल चनचन चनचन करीत गेले. भूगोल भूगोल करत गेली. जेवणाची बाई भांडी घेऊन ये जा, आपण जेवण घेऊच. हे आई जा बाई, मी नाही जेवत आता. मी आत्ताच आली, तू बघतेस ना, मला नाही जेवायचं, तू जेवून घे. पोरी माझा बावसा दुखताय, 2-3 कपडे आहे ते धुवून टाक. आई तुला दिसत नाही मी नेलपेंट लावते? मी नाही करणार, जा. काय अश्विनी, 2-3 भांडे आहेत ती घर जा, माझा हातपाय दुखतायत लेकी. आई काय ग, तुला मी बसलेली बघवत नाही काय? नुसती आल्यापासून तू कामं सांगते. मी नाही करणार, जा, मला कंटाळा आलाय. सून माझी 2 दिवस माहेरी गेली नसती तर मला कंच्या कामाला हात लावून दिला नसता. नाही हिला सांगायची पण मला गरज नसती पडली, मला दातीच काय झालं नसतं हिची अशी. हिला सांगायला गेलो तर हिला नायरी लागले, मला हिच्याशी दातीच काय पण झालं नसतंय.